जाऊ का थांबू? जाऊ का थांबू? होऊ शकतं तिथं कोणतरी आहे 100%. आंबलून हा पाठ जरा अवघड आहे. बघू शकता या पायऱ्या कशा आहेत, खाली येऊन बघू शकता. फायनली वरती आलेलो आहोत. इथं मंदिर आहे. इथं वारा म्हणजे शिवच्या बाहेर गार. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज आपण आलो सह्याद्रीमध्ये एक शिखर सर करण्यासाठी. तो म्हणजे आहे कळसूबाई. कळसूबाई हा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. सो आपल्याला आज तिथं जायचं आहे. आता आपण आलोत बारी गावात. सो आपण तिथं आता स्टार्ट करू. आलो ती जीप आपल्याला त्या धाब्याची इथं उतरवते. तिथनं आपल्याला इथनं ट्रॅक स्टार्ट करायचा आहे. तुम्हाला लाईट दिसत असेल वरती, तिकडून आपल्याला वर जायचं आहे. सो चला आपण जाऊयात. सो आज आपण एकटंच आहोत. आपल्याला सावकाश सावकाश जायला लागेल. चला. तर तुम्हाला सांगतो मी इथे यायचा कसा. आपण कासारा स्टेशनला आलो तर तिथनं एस टी पण तुम्हाला मिळून जाईल. पण एस टीचा टाईम फिक्स आहे. इथं स्थानिक लोकांना विचारला ते टाईम सांगितला दुपारी 12 वाजता, नंतर 2 वाजता, नंतर 4:30 आणि 5:30 आणि 5:30 नंतर डायरेक्ट 9 वाजता आहे. पण एस टीनं न जाता तुम्ही जीपनी येऊ शकता. जीपचे पर पर्सन 100-150 रुपये घेतात. तर तुम्ही त्यानेच या असं सांगतो. कारण ट्रेनने आलात तर तुम्हाला तिथनं लगेच धावत जाऊन एस टी पकडायला लागेल. कारण एस टी तिथं जास्त वेळ थांबत नाही. एस टी आली का लगेच निघते. त्यासाठी ते सांगत होते इथनं धावत गेलात तर भेटेल, नाही तर काय भेटणार नाही. सो तुम्ही जीपनीच या. ते तुम्हाला डायरेक्ट बारी गावाच्या इथं उतरवतील धाब्याच्या इथे. तिथनं तुम्ही ट्रॅक सुरू करू शकता. तर आज एकटाच आलो आहे मी. नाईट ट्रेक आहे. आपल्याला पूर्ण कालोखातनं वरती जायचं आहे. आपल्याकडे टॉर्च पण एकच आहे, पण सोबत नसल्या कारणाने सावकाश जायला लागेल. टेंट पण नाही आहे माझ्याकडे. तर आता ढाब्याच्या इथं कुठल्या बसून असते जाऊ आपण. सावकाश जायला लागेल. बघू पुढे काय होते तुम्ही बघा. तर आता आपण बारी गावात आलोत. तर बारी गावात पुढे जाऊन आपण विचारू रोड कसा आहे. फर्स्ट टाईम असल्या कारणामुळे मला पण इथला एवढा काय माहिती नाही. पण पुढे जातात आपल्याला एक कळसूबाईचं मंदिर दिसेल. म्हणजे कोणाला वरती नाही जायला भेटत ते तिथे खाली पाय पडू शकता. तुम्हाला दाखवतोच नंतर. तर चला आता आपण पुढे जाऊन विचारू रोड कसा आहे इथनं जायला वरती. चला. आणि ह्या टायमात यायचं असेल तर स्वेटर वगैरे घेऊन या, कारण थंडी खूप लागते. त्या कारणामुळे कानटोपी वगैरे घेऊन या. आणि जाम थंडी आहे. तर आता जेवढी थंडी आहे नंतर अजून थंडी लागेल. आणि सकाळी वरती गेल्यावर तर जाम वारा असतो आहे. तो तिथं गेल्यावर आपल्याला अजून थंडी लागेल. तर बघू. थोडे पुढे येताच आपल्याला अजून एक धाबा दिसेल. तिथं पार्किंगची सोय आहे. तिथं गाडी पार्क करू शकता. इथं पण एक बोर्ड लागला आहे पार्किंग. सो इथं पण जागा आहे. इथं पण तुम्ही आपली गाडी पार्क करू शकता. त्याचे चार्जेस घेतील ते 100-200 रुपये. तिथं पण पार्किंग करू शकता. तर आपल्याला आता इकडून जायचं आहे. वरती लाईट दिसत असेल. आपल्या तिकडून जायचं आहे वरती चढत. तर चला. गावात पण बघू शकता जागोजागी लाईट पण लावले. एवढा काय टेन्शन नाही जायचा. चला आपण जाऊयात तरी पण. पार्किंगच्या पुढे येताच आपल्याला अजून एक घर भेटला. तर त्यांना मी विचारत होतो हाच रोड आहे का पुढे जायला. तर ते बोललं हाच रोड आहे. पण ते बोललं एकट्याने काय तुम्ही जाऊ नका, कारण बोलते वाघ सोडलेत चांगलात.
पण आता इथे एवढी लोक येतात, पर्यटन स्थळ आहे. काय वाटतं, वाघ सोडला असेल काय? ते बोलते वाघ बिबट्या वगैरे सोडलंच बोलते जंगलात, बोलते गाईड वगैरे घेऊन जा. मला तर काय खरा नाही वाटला. तुला जातो असते असे विचारत बघू काय जाणवतं आहे काय पुढे जाऊन. त्या काकांच्या म्हणण्यानुसार आता आपण बारेगावात तर आलोत, तर इथनं विचारतो पुढे जायला रोड कसा आहे. सो आपण जाऊ सावकाश बघू काय आढळतो आहे काय मध्ये. तर आता आपण गावाच्या पुढे आलोत, होऊ शकता. तर इथनं एक नाला नदी आहे, होल आहे, तिथनं आपण आता पुढं आलोत. आपल्याला पोरा भेटलीत, हे 10-12 पोरा कॅम्पिंग करत किल्लीवरती. तर आपण त्यांच्यासोबत पुढचा प्रवास करू. कालच पण जाम आहे, बघू शकता काही दिसत नाही पुढचा. आपण आलोत पुढे, तर इथनं जंगल स्टार्ट होतं आहे. इथनं सांभाळून जाऊ आता आपण. जंगल आहे. ते काका तर बोललं तू वाघ बी खाय, कधी आम्हाला माहिती वाघ आहेत का नाही. आपण जाऊ असते. मला आता हसा येते त्यांच्या बोलण्याचा. म्हणजे गाईड बीड घेऊन जा, एकटा हेच बोलताय. बघू शकता पूर्ण कालोख. बाबा वरती गेल्यावर मध्ये लाईट आहेत. सो जाऊ आपण असते. वरती गेल्यावर लोखंडाच्या शिड्या आहेत, असा व्हिडिओ बघितला मी 2-3. त्याच्यामध्ये दिसल्या लोखंडाच्या शिड्या आहेत, त्या तोडून आपल्याला वर जायचं आहे. सो चालत राहू आपण. बघू सकाळचा आपल्याला सनराईज बघायचा आहे मेन. वरती जाऊन थांबू लवकरच, सावकाश. काय घाई नाही. 3 तास लागतात बोलतात चढायला, आपण 5-6 तास लावणार, आरामात जाणार. कारण आपल्याकडे टेंट नाही, तो आपल्याकडून झोपू नाही शकत. आज जागाच राहायचं आहे, तो आपण बसत आरामात जाणार. सगळ्यांना भेटत चौकशी करत. होऊ शकता बरं गाडी आले, इकडून गाडी येतात. तर आपण तर आलोच बऱ्यापैकी थोडासा वर. तर इथं आंब्याची जाम मोठी झाडं आहेत. आपण हा एकटंच. पक्ष्याबिक्षांचा पण आवाज येत आहेत. रात्रीचे तुम्ही आवाज ऐकू शकता, ऐका. असे आवाज येत आहेत. जावं असते. बघू शकता हा असा रोड गेलाय वरती. आणि हे बघा, हे बघ, ते आवाज आहे का? मित्रांनो रिक्स तर घेतले, पण जाणार वर. बघूयात. हा नाईट ट्रॅक फर्स्ट आहे माझा, त्या कारणामुळे जराशी काय जरासा बोलू तुम्हाला. कुठं धावा लागला का तिथं आपण अर्धा 1 तास बसणार, आराम के साथ ऊपर चढेंगे. मित्रांनो काही येत नाही ना मागून. आता आपण थोड्या वर आलोत, तर इथे एक बोर्ड लागलाय, बघू शकता. हा बोर्ड आहे माता कळसुबाई निवास देवस्थान. सो इथनं आता आपल्याला वर जायचं आहे. चला आपण इथनं स्टार्ट करू. मला वाटलं इथं मंदिर असेल, पण इथं पण नाही, ते पण पॉरेबल खालीच मंदिर आहे. सो आता इथनं आपण चढूयात. आपण आता इकडून वर आलोत. वरतीच बघू शकता इथे एक धाबा लागला आहे. इथे कॅम्पिंगची सोय आहे, बघू शकता कसला भारी गेला आहे. तिथे कॅम्पिंग करू शकता तुम्ही. धाबा आहे. आपल्याला जायचं वर, पूर्ण कालोख आहे वरती. जवळपास कुठं लाईट पण नाही दिसत. आपल्याला जायचं आहे आता इकडं, लाईट दिसते ना, तिकडे जायचं आहे. चला मित्रांनो बघू शकता, मी आता या पहिल्या लाईटीच्या इथं आलो आहे. म्हणजे पहिला खांब लागला आहे, पुढे पण एक खांब आहे. आता आपल्याला इथनं अजून वर जायचं आहे.
तिथं जाम मोठे मोठे झाडं आहेत. हे बघा, नाही आंब्याची सगळी झाडं आहे ती. ते झाडांकडे बघून जरा भीती वाटते. काय ते काकाही पण आपल्याला घाबरवला, वाघ बिबट्या सोडतात बोलतंय. काका वर जाऊन बघू आपल्याला वाघ बिबट्या काय दिसतंय काय. चला आपण चालूयात, सावकाश सावकाश जाऊ बघत बघत. चला. पुढे आता अजून एक धाबा लागेल. तिथनं 2 वाटा गेल्यात, एक इकडं वाट गेले, एक वरती वाट गेले. मी तुम्हाला ज्या ठिकाणी लाईट दिसेल त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करा. रोड चुकलात तर परत तुम्हाला जाम फिरायला लागेल. त्या कारणामुळे जाऊ. पण या धाब्याच्या इथं बसलो होतो. आता 15-20 मिनटं बसलो, तर रेस्ट घेतला, तर परत चालायला सुरुवात केली. खालून कोण पोरा पण नाही येत, आपण एकटंच चालतो. बघू शकता का लोक पण नाही. चालूयात आपण सावकाश सावकाश. बघू शकता आपण थोडं वर आलोत. ते धाबा लागलाय, तिथे बसू थोडा, आपण चहा बी पिऊ, मग वरती जाऊ. बघू शकता घाम बिम किती आलाय, अजून जाम चढायचं आहे. चला चहा पिऊ आता. बघू शकता आता इथं आपण थांबलो होतो. जागोजागी टेंटसाठी चांगली सुविधा इथं. खाली पण बघितली आपण, टेंट लावली होती. इथून बघू शकता, इथे पण तुम्ही टेंट लावू शकता. इथून बहुत जाम जागा आहे. अजून वरती पण भेटतील आपल्या जागा. असं वर जायचं आहे तिकडून. चला जाऊयात. पुढं बघता काय दिसत नाही, पूर्ण कालोख आहे. जाऊ त्या लाईटीच्या इथे, ती डायरेक्ट लाईट आहे. नंतर वरती आहे, नंतर आपल्या वरती यायचं आहे. चला मित्रांनो, आपण आता थोड्या डाब्याच्या पुढं आलोत. तिथनं आपल्याला कच्च्या पायऱ्या लागल्या थोड्याशा दगडी, होऊ शकता पायऱ्या लागल्यात. ते आता जाऊ आपण चढून. असते पोरा आलीच जाम, त्या जर कोण नाही, बहुतेक अर्धी वर गेलीत, अर्धी खाली आहेत, आणि मी एकटाच चालतोय. ती पोरा गेली पुढं, तर बघू कोण भेटते काय वरती. तर हे चढून गेल्यावर लोखंडी शिड्या लागतील बहुतेक. आवाज बघू शकता. थोड्या वर येतात, बघू शकता तुम्ही, पायऱ्या लागल्यात आपल्याला. खालचा रोड एकदम डेंजर होता भाई, पूर्ण सरळ, आणि एवढ्याच जंगल होता ना. आया आया, शेवटी मी तिथनं पटकन चालत आलो वर. आता इथं आपल्याला पायऱ्या लागल्यात. पण बघूया वरती कुठं आहे. धाबा आहे पण तो बंद आहे सध्या. वर जाऊन पायऱ्या बघू शकता. तर फायनली इथनं एक लोखंडी शिडी लागते आपल्याला. चला, म्हणजे बहुतेक आपण पोचलो म्हणजे आताची पहिली शिडी लागली. अजून आपल्याला जाम वर जायचं राही. सांभाळून जाऊ. बघू शकता पहिली शिडी लागली, मोठी आहे. वाटत आता बारीक असेल, मोठी आहे. तर जाऊ आपण चढत. सांभाळून चढा. बघू शकता पायऱ्या कशा आहेत, पायाच्या अटकण्याची शक्यता आहे. सांभाळून चढा. वर जायचं आहे, तर कालोख आहे, इकडे जायचं आहे. सो पहिला आपण खाली बघू. पाय सरकला तर लागल लोखंड. हा चौकात. चला मी दिसतंय का नाही तुम्हाला माहिती नाही, कारण टॉर्च नाही आपल्याकडे. बघू शकता, पण आपण सांभाळून चढू. पाय बी सरकला
एकतर आपण एकटंच आलो, एवढ्या रात्री पण कोण नाही आपल्या इथं. अर्धे चढून झाले, चढूयात सावकाश सावकाश पकडत पकडत. एक कोण सोबत असतं म्हणजे टेन्शन नसतं. सो आपण आता पहिली शिडी पार केले, तर इथनं पूर्ण चढणच लागणार आहे. पुढे पूर्ण जंगल पार करून आलोत. तो फायनली एक पहिली शिडी आपण चढलोत. अजून आपल्याला वर जायचं जाम. चला आपण जाऊयात वर. चला सावकाश. तर बघू, अजून शिडी लागणारच आहे मोठी. अजून 2-3 शिड्या लागतील बहुतेक. चला जाऊया. पूर्ण सायलेंट, कसलाच आवाज नाही. खाली बघू शकता पूर्ण व्ह्यू दिसतंय, सगळा दिसतंय इथनं. चला चालूया. आता इथल्या पायऱ्या आहेत, त्यांच्या अशा जाम उंच उंच पायऱ्या आहेत. दाखवतो, बघू शकता उंच उंच पायऱ्या आहेत. दम लागण्याची शक्यता आहे. खाली पूर्ण सडक आहे. मोबाईल एवढा काय भारी नाही, त्या कारणामुळे व्हिडिओ फाटत असेल, बरं दिसत पण नसेल. चला काढू व्हिडिओ कशी तरी. तर आपण आता आलोत बहुतेक वर. अजून आपल्याला 1-2 शिड्या लागतील चढायच्या. आता आपण आलो तो रोड जरा खराब होता, म्हणजे सरळ होता, एकदम सरळ होता. चला आता इथं थोडा वेळ थांबलो होतो, इथं बसलो होतो, बॅग आपण ठेवलं इथं. बोललो पोरं येतील, जाम वेळ झाला, कोण येतच नाही. वरती पण कोण नाही दिसत. तो चला आपण एकटेच चढूया. आता बघू शकता आपल्याला अजून एक शिडी लागली. आता ती शिडी आपण चढू वरती. बघू अजून वरती किती शिड्या लागतायत चढायला. चला चढूया. या पण शिड्या सेम तशाच आहेत. पाय घसरला, पाय म्हणजे चुकीचा पडला तर डायरेक्ट आपल्याला इजा होऊ शकते. सावकाश चढू. सरळ आहेत पायऱ्या, म्हणजे डायरेक्ट उभ्या लावल्यात. मित्रांनो आलोत आपण वर. असं वाटतंय थोडाच राहिला आहे, पण थोडा राहिला आहे, अजून जाम चढायचं आहे. चढत राहूया आपण, कोण आहे पण नाही इथं. आता पायऱ्याच आहेत, तर चला चढूया आपण आता अजून वर आलोत. ह्या साईडने असं चढून वर आलो. आता आपल्याला वरती एक शिडी लागते. सगळ्यात मोठी शिडी तीच आहेत ना. इथनं पूर्ण सरळ रोड गेला आहे, पूर्ण सरळ आहे. आता ती मेन आहे, तिथे गेल्यावर वरती अजून एक शिडी लागेल. तर आपल्याला 30 बघू शकता. रोड पण एकदम म्हणजे रस्ता आपला पायरी मार्ग पूर्ण खराब झाला आहे.
कुठली दगड बिगड सटकली तर वाट लागेल. हा शिडी मार्ग डेंजर आहे. हे बघा, ह्या पायऱ्या शिड्या सुद्धा अशाच आहेत बघा. म्हणजे पाय ठेवायला दाखवतो तुम्हाला नीट. पाय ठेवायला बिलकुल पण पाय सरला तर डायरेक्ट खाली पडू शकतो. बघू शकता बाई, जाम उंच आहे, पूर्ण सरळ. चला आपण चढायचा प्रयत्न करू. चला. बघू शकता जाम रिस्की आहे. आपल्याला जायचं आहे वर. सांभाळून पावलं टाकू आपण. आणि सरळ पण नाही, एक साईडला द गेले थोडी. तर पाहू शकता आपण अजून अर्धी पण नाही चढलोत. रिक्षा आहे. व्हिडिओच्या नादात पाडा विडायचो. खाली बघू शकता. हाय बाई, आंबालून हा पाड जरा अवघड आहे. बघू शकता या पायऱ्या कशा आहेत, खाली पण बघू शकता. हो भाई सबकस. शिडी पण हलते थोडी थोडी. थोडी तरी चूक झाली तर डायरेक्ट आपल्याला इजा होऊ शकते. म्हणजे आपण जाम लागू शकतो. वरती अजून एक शिडी आहे. आपल्या वाटलं इथे स्टॉप होते, इथे स्टॉप नाही होत. फायनली आपण वर येऊन पोचलोत. अजून आपल्याला वर जायचं आहे, पण इथना जो व्ह्यू दिसतो ना खतरनाक. सकाळी तुम्हाला इथना व्ह्यू दाखवेनच मी. बघण्यासारखा इथना नाईट ट्रेक खतरनाक. वारा पण सुटला इथं मस्त गार. तुम्ही दिवसाचा येत असाल तर पाणी जास्त आणण्याची शक्यता आहे, पण रात्री येत असेल तर पाण्याची जास्त आवश्यकता नाही आहे. कारण आणणं लागत, घाम वगैरे जास्त निघत नाही. स्टार्टिंगला घाम निघेल, पण जसे तुम्ही वरती याल तसे थंडी हवा लागेल. एक नंबर. पण जो सकाळचा व्ह्यू असेल तो बघण्यासारखा असेल. नंबर. आता भेटलीत पोरा मला मध्ये, म्हणजे एक फॅमिली आले, ते भेटले होते, ते बसले खाली. आपण आलो वरती. अजून वर जायचं आहे. मला वाटलं संपला असेल, अजून जाम वर जायचं आहे.
चला चालत राहूयात. मगाशी मला वाटला पोचलो आता थोडाच राहिला आहे, पण मागासपासून चढतंय, चढून काही संपत नाही. त्यात रोड पण एकदम अवघड आहे, दगडी बिगडी सगळ्या बाहेर आल्यात, कुठनं जावाचं ते पण समजत नाही नीट. अजून किती चढायला लागतंय काय माहिती. मागाशी त्या पॉईंटला आल्यावर मला वाटलं आता संपलो, बोला तर थोडासा राहिला आहे, थोडा नाही अजून जाम आहे. वरती गेल्यावर समजेल अजून किती आहे. तर चला आपण चालत राहूया. तुम्हाला मी इथला जरा रोड दाखवतो, रोडची अवस्था दाखवतो. बघा आता पण ह्या साईडने तर वर आलोत, पण येऊन परत ह्याच झाडाच्या इथं पोचलो. बघा ना, तुम्हाला दिसतंय काय काय? तिथं घ्या, इथं घ्या, आता इथं बघा, इथं पण आई शपथ, मी तर फसले आता 100%. कोणतरी आहे, माझी आता हालत झाली खराब. होऊ शकतं तिथं कोणतरी आहे 100%. जाऊ का थांबू काय समजत नाही मला. सो फायनली आपण शेवटच्या शिडीवर आलोत. बघू शकता इथनं शेवटची शिडी गेले बघा. तेही आपण चढलो का आपण पोचणार महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर, म्हणजे कळसूबाई शिखर. मित्रांनो हे रॉंग सीडी आहे, आपल्या त्या साईडने जायचं आहे. ती सीडी आहे इकडं, चला पण ती सीडी तोडूयात. तर आपण आता फायनली वरती आलेलो आहोत. बघू शकता इथं मंदिर आहे, इथं वारा एकदम म्हणजे शिवाच्या बाहेर गार वारा आहे. इथं थांबण्यात अर्थ नाही, मग परत खाली जाऊन थांबू. इथं राहिलं तर आजारी पडू. इथं कोण नाही सध्या, सगळे खाली कॅम्पिंग केले. आपण पण खाली जाऊ, सकाळी वर येऊ. चला जाम भारी वाटते, जाम कडक. बघू शकता सकाळी सनराईज बघण्यासारखं असेल तर भेटू आपण सकाळी. चला इथं थांबण्यात अर्थ नाही, कोण नाही इथं, खाली जाईल. खालीच बसू एका कोपऱ्यात.
सो आपण आता सनराईज बघितला वरती, कळसूबाई मातेचं दर्शन पण झाला. सो आता आपण उतरा घेतला. वरती जाम गर्दी होती, तुम्ही बघू शकता. मागचा व्ह्यू पण जाम भारी आहे, थंड वारा पण सुटला आहे. बघू शकता इकडे धुका आहे. मागचं पण मागचं उतरतात. सो आता आपण उतरा घेतलाय. मित्रांनो, आपण आता कळसूमाईचे दर्शन घेऊन खाली उतरलो. आजचा ट्रेक चॅलेंजिंग होता, कारण पूर्ण रात्री जायचा होता, एवढा चढायचा होता. त्यात आपण एकटेच होतो. त्या कारणामुळे जर तुम्हाला तिथं जर रात्री जायचं असेल तर जर्किंग वगैरे नक्की सोबत न्या, कारण वरती हवा वगैरे जाम आहे. त्या कारणामुळे थंडी पण जाम आहे, गार वारा लागते. कॅम्पचा वगैरे सामान घेऊन जा, जेणेकरून रात्री तिथं तुम्हाला झोपायची सोय होईल. इथे भाडं वगैरे जाम घेतात त्या कारणामुळे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. सो चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये.